मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओ मध्ये। थंडीचे दिवस आहेत, बाजारात एवढी भरमसाठ मेथी आपल्याला बघायला मिळते आणि तीही एकदम फ्रेश ताजी ताजी, आणि त्यासोबत आपल्याला मटारही बघायला मिळतात। तर त्याच निमित्ताने आपण आज मेथी मटार मलाई करणार आहे। ही जी टेस्टला एकदम रिच आणि चविष्ट असते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी मेथी घेतली, ही स्वच्छ निवडून धुवून चिरलेली आहे। 1 वाटी मटार निवडून घेतलेत, हे आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे। मेथी मटार मलाईसाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे। याच्यासाठी मी 2 कांदे चिरून घेतले, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, आलं आणि 5-6 पाकळ्या लसूण आणि 10 ते 12 काजू। हे काजू मी भिजत ठेवले होते। याचं आपल्याला बारीक वाटण करायचंय, छान असं मलाईदार वाटण तयार होतं। एकदम अशी मलाईसारखी पेस्ट करायची आपल्याला, खूप फाईन असं वाटून घ्यायचंय। गरज वाटल्यास पाणी सुद्धा आपण घालू शकतो। गॅसवर कढई ठेवले, आता आपण त्याच्यात तेल टाकूया। 1 चमचा तेल टाकूया। तेल गरम झालंय, आपण याच्यात मेथी टाकून घेऊया। मेथी आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची, म्हणजे मेथीचा कलरही छान हिरवागार राहतो आणि त्याचा कडूपणा पण कमी होतो। आपल्याला हलकीशी मेथी परतून घ्यायची। मेथी आपल्याला जास्तीत जास्त 1 ते 2 मिनिटांसाठीच परतून घ्यायची, खूप जास्त वेळ नाही घ्यायची। आता मेथी परतून झाली, आपण एका भांड्यात काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। ते 2 चमचे तूप घालते। तुपाऐवजी आपण तेलही घालू शकतो, पण तुपामध्ये खूप छान चव येते। तूप तापलंय, आपण आता त्याच्यात खडे मसाले घालूया। याच्यात खूपच कमी खडे मसाले जातात। जसं मी 1 वेलची घेतले, छोटा दालचिनीचा तुकडा, 4 काळी मिरी आणि 2 लवंग हे घालून घेऊया आणि 1 चमचा जिरे घालूया। छोटा चमचा जिरे घालायचंय। आता याच्यात आपण जो वाटण बनवलंय, जी ग्रेव्ही सफेद कलरची, ती घालूया। आता हे वाटण आपल्याला ना खूप छान असं परतून घ्यायचंय। एवढं परतून घ्यायचंय की तेल सुटलं पाहिजे, तेल वेगळं झालं पाहिजे, जे तूप जे आपण घातलंय ते वेगळं झालं पाहिजे, मसाला वेगळा झाला पाहिजे। छान असं परतून घ्यायचंय। मसाला आपल्याला कंटिन्यू ढवळायचा आहे, जेणेकरून तो करपणार नाही तळाला। याच्यात खूप बेसिक मसाले जातात, म्हणजे फक्त खडे मसालेच आपल्याला घालायचे आहे। बाकी आपले सुके मसाले आपण काहीच घालणार नाही। लाल तिखट पण नाही घालायची, हळद पण नाही घालायचं, कारण ह्याची ग्रेव्ही ही व्हाईटच असते, म्हणजे सफेद असते आणि अशी क्रीमी टेक्स्चर असतं त्याचं एकदम। वाटण चांगलं शिजलंय, म्हणजे भाजून घेतलंय आपण, तेल पण आता सुटलंय चांगलं। त्याच्यात आपण मटार घालूया। हे शिजवलेले मटार आहे, थोडंसं मीठ घालून हे शिजवून घेतलेलं आहे। आणि जी आपण मेथी पण परतून ठेवलेली, ती पण घालून घेऊया। मिक्स करून घेऊया। त्यात पाणी घालूया थोडं, पाण्याऐवजी आपण दूधही घालू शकतो। दुधाने पण अजून छान असं रिच टेक्स्चर त्याचं होतं, म्हणजे अजून जास्त चांगली चव येते। मी पाणीच घालणार आहे। चवीनुसार मीठ घालूया। पाणी घालते, गरम पाणीच घालते मी, आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी, थोडी घट्टच।
चांगलं शिजू देऊया आता 2-3 मिनिटासाठी. चव बॅलन्स करण्यासाठी आपण साखर घालणार आहोत. एक अर्धा चमचा साखर जाईल याच्यात. आता 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढूया. एक वाफ काढून झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये मलाई घालायची. मलाई नेहमी शेवटलाच घालायची. मलाई घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ह्याला जास्त शिजवायचं नाहीये. आता गॅस बंद करूया. कारण मलाई टाकल्यानंतर खूप जास्त शिजवलं की पाणी सोडते मलाई आणि तेल पण सोडते वेगळं. तयार आहे आपली स्वादिष्ट अशी मेथी मटर मलाई. वरून तुम्ही मस्त मलाई टाका आणि गरमागरम नान बरोबर खा. नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.